नमस्कार बंधू. आज पुण्यश्लोक छत्रपती श्री अहिल्यादेवींची त्यानिमित्तानं बोलण्यासाठी मला आपण सर्वांनी संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं संयोजकांचं सर्वात प्रथम धन्यवाद. एका छोट्याशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझी सुरुवात आमच्या या प्रतिष्ठानच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे ध्येयमंत्र प्रेरणा मंत्रानं घेऊ. मी ध्येयमंत्र म्हणतोय. धर्मासाठी झुंजावे, झुंझोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज आपुले. देशद्रोही तितके कुत्ते, मारोनी घालावे परिते. देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा. मुलुक बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मित्रांनो, आज काय योगायोग म्हणायचा. आज अहिल्याबाईंची ही जयंती, आई अहिल्यादेवींची ही जयंती, आणि आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही जयंती. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने. जे दिव्य दाहक मनोवयाचे, बुद्ध्याचे वान धरिले करी हे सती. राष्ट्रासाठी घेतलेलं का पहिल्यानं जसं बुद्धाचं वाण करीत धरलेलं असतं, ती अश्रू न ढाळता जाते असं म्हणणारे सावरकर. आणि आपल्याला माहितीच आहे, आपण सगळ्यात हिंदुहृदय सम्राटांना, सावरकरांना सर्वात प्रथम आपण हिंदुहृदय सम्राट म्हणतो. त्याच हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्माचं कार्य जे अहिल्यादेवींनी केलं, त्यांची ही आज जयंती. म्हणजे हा असा योग म्हणायचा. माफ करा, मला थोडंसं फेसबुक व्हॉट्सॲप फार कमी वापरता येतं, त्यामुळं मला थोडंसं समजत नाही आहे. माझा आवाज सर्व व्यवस्थित आवाज येत नाही असा काही इश्यू नाही ना? ठीक आहे. तर आज मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो आहे अहिल्यादेवींचं धर्मकार्य, धार्मिक कार्य. त्यांनी या राष्ट्रामध्ये धर्माप्रती आपल्या काय केले या सर्वाची थोडक्यात. कारण अहिल्या देवींचं धर्माविषयीचं कार्य हे शब्दात मांडण्यासाठी खूपसा अवधी लागेल. खूपसा म्हणजे खूपच वेळ लागेल. कारण साठी खर्च केलं, त्यांच्या धर्मकार्याविषयी बोलताना शब्दही कमी पडतील, इतकं मोठं धर्मकार्य त्यांचं आहे. साधारणतः मृत्यू होऊन त्यांचा काळ झाला. आई अहिल्यादेवींचा काळ 19 ते 1795च्या आसपासचा आहे. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे आणि त्यांचं मूळ गाव चौंडी हे आपण सर्वांनी असं. मल्हाररावांचे पुत्र श्री खंडेरावजी यांच्या त्या सौभाग्यवती होते. घरातले 3 कर्ते पुरुष निघून गेले. देवींच्यावरती प्रचंड कार्याची जबाबदारी पडली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती जाण्याचाही विचार त्यांनी केला होता, पण मल्हाररावांनी त्यांना थांबवलं. मल्हाररावांनी सांगितलं, मल्हाररावांनी विनंती केली, आणि मग अहिल्यादेवींच्या विषयीच्या धर्मकर्तव्याविषयीच्या व्याख्यानाची सुरुवात करताना आजपर्यंत अहिल्यादेवींचे जितकेही चित्र उपलब्ध आहेत, जितकेही फोटोज अवेलेबल आहेत, दिसेल की त्यांच्या हातामध्ये एक शिवलिंग आणि त्याच्यावरती त्यांनी पान धरलेलं आहे. म्हणजे ज्यांचा कुठलाही एक व्यक्तिगतरित्या फोटो, चित्र, छायाचित्र, उपलब्ध माहितीनुसारच्या गोष्टी यामध्ये हातात शिवलिंगाशिवाय दुसरी त्यांची प्रतिमा फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांचं धर्मकर्तव्य किती मोठं असेल, धर्मकार्य किती मोठं असेल याचा अंदाज आपल्याला यासोबत येऊ शकतो.
खरं पाहिलं तर पतीचे सर्व आयुष्य, अवघं आपलं सर्वच्या सर्व आयुष्य पतीच्या मृत्यू आणि गेल्यानंतर उर्वरित सर्व आयुष्य त्यांनी शांत, संयमी, विरागी, त्यागी, धर्मशील वृत्तीने या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. त्यातील महत्त्वाचा भाग महेश्वर मध्य प्रदेश येथे त्यांनी घालवलेला आहे. महेश्वर 11 नोंद कागदपत्र 30 मंदिर आणि उरले पत्थरात आहे. साधारण उपलब्ध माहितीच्या आधारे 87 ठिकाणी त्यांची धर्मकार्य झालेली आहेत, तर 20 ठिकाणी पौरोहित्य करण्यासाठी ब्राह्मण, पुजारी व गुरव यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. महेश्वर या ठिकाणी, महेश्वर या गावावर आणि त्यांच्या आयुष्यावर अनंत फंदी यांचं एक कटाव काव्य आहे, ते फार सुंदर आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये अहल्या कामधेनू नावाचा एक लेखक आहे, ज्याचे एक ग्रंथ आहे, त्याचे लेखक आहेत पंडित खुशालीराम. संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वरूपाचा नाही, सामाजिक स्वरूपाचा नाही, हा पूर्णपणे धार्मिक. तो ग्रंथ त्यांची स्वतःची खाजगी मालमत्ता आहे. आता अहिल्यादेवींचं धर्मकार्य याविषयी जर आपण थोडक्यात त्याचा आढावा, मागोवा, सांगोपांग पद्धतीने घ्यायचं जरी म्हणला तरी सर्वात प्रथम आई अहिल्यादेवी यांचं कुटुंब, यांचं घर, यांचं कुळ, हे त्यांचं कुटुंब आणि त्यांचा कबिला, त्यांचं कुळ हे शैवपंथी आहे. शैवपंथी असल्यामुळं त्यांच्या धर्मकार्यामध्ये सर्वात जास्त त्यांनी शिवलिंगांची स्थापना आणि शिवलिंगांची पूजा अर्चेचे संबंधीचे कार्य जास्त मोठं आहे. छत्रपती शिव काळ आहे. मोठमोठे कर्तबगार व्यक्ती, पंथ, स्वतःचं कुळ या पलीकडे जात नव्हते. त्या काळात जवळपास बाजू हिंदू धर्मात उचलून धरण्याचं जाऊन हिंदू म्हणून त्यांनी धर्माला अधिष्ठान देण्याचा पहिला प्रामाणिक प्रयत्न कोणाच्या काळात झाला असेल तर तो आई अहिल्यादेवी काळात झालेला आहे. आई अहिल्यादेवी यांच्या काळात झालेला. आपण कोणत्या पंथाचे आहोत याच्याऐवजी आपण हिंदू आहोत ही भावना आई अहिल्यादेवींच्या काळात रुजू झालेली आहे आणि त्यांनी त्या भावनावाढीसाठी प्रयत्न केलेले आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील 12पैकी 8 ज्योतिर्लिंगावर पूजा अर्चा चालू असल्याचे दप्तरी त्यांच्याकडे नोंद उपलब्ध आहेत. इतर 4 ठिकाणी 4 ज्योतिर्लिंगावर त्यांची पूजा सुरू आहे, पण त्यासंबंधीचे भक्कम पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोणताही पुजारी आपल्याकडे उत्पन्न मागण्यासाठी, पूजा अर्चेचे पैसे मागण्यासाठी, दानधर्माचे पैसे मागण्यासाठी येऊ नये म्हणून त्याची कायमस्वरूपी उत्पन्न त्यांनी लावून दिलेलं आहे. सगळीकडे कायमस्वरूपी त्यांचे उत्पन्न आहेत. काही ठराविक भारतातली जी मंदिरं आहेत त्या मंदिर ही कोणत्या नेमकं भारतातली अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्यापैकी 4 काशी, प्रयाग, बौद्धगया यासारख्या ठिकाणी, महेश्वर यासारख्या ठिकाणी केलेली जी कार्य आहेत त्या तुम्हाला माहिती सांगतो. सगळ्यात पहिलं भारतामध्ये त्यांच्या कागदपत्रापैकी, उत्पन्न कागदपत्रापैकी जे मंदिर येतं ते म्हणजे सोमनाथाचं मंदिर. सोमनाथाच्या मंदिराला आपल्या सर्वांना माहिती असेल देवपट्टण किंवा प्रभासपट्टण अशी इतर नावे होती. गुजरातमधील जुनागड या ठिकाणी, जुनागड हा जिल्हा आहे, त्या जुनागड या जिल्ह्यामध्ये हे सोमनाथाचं मंदिर आहे, ज्याला आपण सोरटी सोमनाथ सुद्धा म्हणतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात भारतामधलं प्रसिद्ध आणि जुनं आणि ज्याच्यावरती सर्वात जास्त हल्ले झाले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथाचं गुजरात प्रांतामध्ये मंदिर आहे. त्याला पूर्वेकडे जाणारा एक दरवाजा आहे, त्याचं नाव आहे नाना फाटक. हे फाटक आहे. तुम्हाला खरंच
राहण्याचा योग आला. मी म्हणून तुम्हाला सांगतो, साधारणतः नाना फाटकापासून 200 गज अंतरावर मुख्य मंदिर आहे. 13 फूट खाली मुख्य, त्या मंदिराच्या 13 फूट खाली मुख्य शिवलिंग आहे आणि त्या 13 तिथे त्या मुख्य मंदिराच्या बाजूस, पूर्व बाजूस एक गणेशाचं मंदिर आहे आणि उत्तरेस एक अघोरेश्वराचं मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरं ही अहिल्यादेवीने बांधून घेतलेली आहे. अहिल्यादेवीने बांधून घेतलेला आहे आणि ढासळलेल्या पूर्ण बांधकामाची जबाबदारी त्यांनी ते मंदिर डागडुजी. कारण सोमनाथावरती सगळ्यात जास्त स्वाऱ्या सोमनाथावरती झाल्या, सगळ्यात जास्त लूट ही सोमनाथावरती झाली. सोमनाथावरती झालेले हल्ले भयंकर आणि प्रचंड होते. किती वेळा लुटला याची लुटून नेली, पण असा उघडा बोडका पडलेला सोमनाथ हा आई अहिल्यादेवी होळकर प्रचंड पैसे त्या ठिकाणी खर्च. महाराष्ट्रामधले आपल्या त्र्यंबक, नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर सर्वांना माहिती असेल. आपण सर्व महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या माहिती असेल. त्र्यंबक ही नगरी ही गुरुदत्तांची नगरी, अतिशय दैवी नगरी. या नगरीमध्ये अहिल्यादेवींनी दगडी बांधिवाचे, काळ्या कातळ दगडी तलाव, माफ करा थोड्या अडचणी येतात कव्हरेजमुळं. आपल्या सर्वांना माहिती आहे गया हे ठिकाण आपल्या सर्वांना माहिती असेल, ज्याला आपण बौद्ध गया म्हणतो. बिहार राज्यातला हा गया हे गाव आहे. त्या पूर्वेकडे फल्गू नावाची एक नदी आहे. फल्गू नदी बौद्ध तसेच हिंदू धर्मीय अशी खूप तीर्थक्षेत्र आहे. भारतातलं विष्णूचं सर्वात सुंदर आणि विष्णूंचं अद्वितीय असं विष्णुपद मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये गयाजवळ आहे. तुम्हाला सांगायला इतका आनंद होईल की हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणापासून बनवलेलं आहे. तर मंदिर हा सोन्याचा आहे. दरवाजापासूनचे आतले सगळे पायरीचे दगड हे चांदीचे आहेत आणि मध्यभागी श्री विष्णूंचं पदचिन्ह आहे. या पदचिन्हाच्या चारही बाजूंनी असणारे जे दगड आहेत हे पूर्ण चांदीचे. हे मंदिर डागडुजी केली. हे चांदीच्या पायऱ्या ह्या आई अहिल्यादेवी होळकरांनी बसवल्या. या मंदिराच्या शेजारीच उत्तम असं जगमोहन मंदिर त्यांनी बांधून घेतलं. जगमोहन मंदिर. या मंदिराच्या समोर, जगमोहन मंदिराच्या समोर 18 गज लांब, 17 गज रुंद आणि 42 खांब असणारं जगमोहन मंदिर, त्याचाही कळस सोन्याचा आहे आणि त्या कळसाखाली एक मोठी पितळीची घंटा. या मंदिराच्या दक्षिणेकडे एक खोली आहे आणि उत्तरेकडे एक खोली आहे. दक्षिणेकडच्या खोलीमध्ये मंदिराचा खजिना ठेवला जायचा आणि उत्तरेकडची खोली ही पुजारी वापरायची. जगमोहन मंदिराच्या पूर्वेस 30 खांबांचा एक सभामंडप आहे. त्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मीची आणि डाव्या बाजूला दस्तूर खुद्द आई अहिल्यादेवींची मूर्ती. तिन्ही मूर्त्या मार्बल प्रकारच्या दगडाच्या. बौद्ध मंदिराजवळ जगन्नाथाचं एक जुनं पुरातन मंदिर आहे. त्याचजवळ 2 मजली 2 नवीन मंदिरं ही आई अहिल्यादेवींनी बांधून घेतलेली आहे. म्हणजे आई अहिल्यादेवींचं स्वतःचं असं एक मंदिर, जे विष्णुपद मंदिराच्या शेजारी जगमोहन मंदिर आहे. तिथे 2 मंदिरापैकी डाव्या बाजूला लक्ष्मीचं आणि उजव्या बाजूला आई अहिल्यादेवींचं मंदिर. जगन्नाथाच्या मंदिरामधलं प्रसिद्ध बौद्ध मंदिर आहे. त्या बौद्ध मंदिरापे शेजारी जगन्नाथाचं जुनं मंदिर आहे. तिथे 2 मजली 2 नवीन मंदिरं ही आई अहिल्यादेवीने बांधून घेतलेली आहे. पुष्कर आपल्याला माहिती असेल. पुष्कर म्हणजे राजस्थानमधलं राजपुताना एरियातलं, राजपुताना या भागातलं अतिशय मोठं प्रसिद्ध असं हिंदू धर्मस्थळ आहे. त्या पुष्कर मंदिरामध्ये, पुष्कराच्या ठिकाणी एक धर्मशाळा आणि एक मंदिर अहिल्यादेवीने बांधून घेतलं. मी जी तुम्हाला तीर्थक्षेत्र सांगतोय ना, ही भारतातली अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत.
अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, खूप मोठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, जिथं लाखोच्या संख्येनं लोक येतात, लाखोच्या संख्येनं लोक भेटी देतात. आणि आपणही कितीतरी वेळा त्या ठिकाणी गेलो असेल, पण आपल्याच कर्तृत्वानं, आपल्या अभ्यासाच्या अभावानं ही मंदिर आपल्या इथं काय आपण केलं आहे, आपल्या पूर्वजांनी काय केलं आहे, आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी काय इतिहास केला आहे याची दुर्दैवानं आपल्याला माहिती नाही. आपण वाचनात कमी पडलो म्हणून आपल्याला ही माहिती झाली नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, मथुरा हे श्रीकृष्णाचं उभं आयुष्य जिथं गेलं त्या मथुरेमध्ये, श्रीकृष्ण आणि मथुरा यांचं नातं अतूट आहे. त्या मथुरेमध्ये सुद्धा होळकर घराण्यानं केलेलं कार्य अद्वितीय. याचे कोणतेही लेखी पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्वतः सुभेदारराव मल्हारराव होळकरांनी एक दिलेली सनद आणि त्या सनदीचं तंतोतंत पालन आजही होते. तिथं एक व्यक्ती आहे, रामकृष्ण भट्ट त्रिपाठी, यांना पौरोहित्य करण्यासाठी आणि पौरोहित्य करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी कायमस्वरूपीचं उत्पन्न हे आई अहिल्यादेवी होळकर यांनी तिथं उपलब्ध करून दिलं. तशी लेखी सनद आहे, पण दुर्दैवानं होळकर दप्तरामध्ये किंवा 1962 साली स्थापन केलेल्या आई अहिल्यादेवी ट्रस्ट इंदोरमध्ये याची कुठे नोंद नाही. आपल्याला माहिती आहे, जिथे कृष्ण कन्हैया रासलीला करायचा ते वृंदावन, त्या वृंदावनमध्येही अहिल्यादेवीने एक अन्नछत्र बनवलं आहे. आणि तिथे वैशिष्ट्यपूर्ण जर काय असेल तर तिथे लाल दगडाची एक चावडी बनवलेली आहे. त्याला जवळपास 57 पायऱ्या आहेत, इतकी मोठी ती चावडी उंचीची आहे आणि संपूर्ण लाल दगडांची आहे. हे कोणी बनवून घेतलं तर हे आमच्या आई अहिल्यादेवीने बनवून घेतलं. आपण वृंदावनला जातो, पण या गोष्टी बघितल्या तर आपल्याला माहिती नसतात. आई अहिल्यादेवी यांचं कार्य फार मोठं आहे. आता तुम्ही बघितलात तर त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनाक्रमापैकी, महत्त्वाच्या ठिकाणापैकी आलमपूर एक त्यांचं महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. आलमपूर मध्य प्रदेशमधल्या ग्वालियरजवळ सोनभद्र नदीच्या तीरावर हे गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य काय, तर या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सदरचं गाव श्री मल्हार बाबांच्या स्मरणार्थ आई अहिल्यादेवीने तिथे एक छत्री उभारली. ही छत्री इतकी प्रसिद्ध आहे, इतकी ऐतिहासिक आहे, इतकी तिची पूजा अर्चा कळकळीने केली जाते. तुम्हाला सांगताना मल्हार बाबाच्या स्मरणात या आलमपूरजवळी छत्री उभारली. त्या छत्रीच्या बरोबर समोर खंडेराव मार्तंड भैरवांचं एक मंदिर त्यांनी बांधून घेतलं. आजच्या क्षणापर्यंत, मी ज्या क्षणाला बोलतोय ह्या क्षणापर्यंत पूजा अर्चा तिथल्या नित्य नियमानं चालू आहेत. या छत्रीचं वैशिष्ट्य काय, तर या छत्रीजवळ हत्ती आहेत, घोडे आहेत, हत्यारबंद सैनिक आहेत, तोफेसह तोफखाना आहे आणि हे नित्य नियमानं कामामध्ये आहेत. हे सगळे आत्ताच्या घडीपर्यंत, मी ज्या क्षणाला बोलतो ह्या क्षणापर्यंत हे अखंडपणे अव्याहतपणे हे कार्य सुरू आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक रविवार आणि प्रत्येक गुरुवार इथे गाण्याची व्यवस्था आजपर्यंत सुरू आहे. या छत्रीचा खर्चासाठी, तर या छत्रीचा खर्च बघा, ही किती महत्त्वाची वास्तू आहे जी आई अहिल्यादेवीने बांधून घेतलेली आहे. या छत्रीच्या खर्चासाठी 11 गावं शिंदे, अर्थात सिंधिया, आताचे जे सिंधिया सरकार आहे, पूर्वीचे हे शिंदे आहेत, शिंद्यांचं सिंधिया झालं. या शिंद्यांनी 11 गावे ही इनाम म्हणून दिलेली आहेत या छत्रीच्या खर्चासाठी. तर दाती या गावचे नरेश ज्यांना म्हणतात, त्यांनीही 14 गावं या छत्रीच्या खर्चासाठी, दिवाबत्तीसाठी दिलेलं आहे. या गावांचं त्या काळातलं उत्पन्न, आई अहिल्यादेवींच्या काळातलं उत्पन्न हे 6,000 रुपये होतं. आलमपूरमध्ये जी छत्री आहे, मल्हार बाबांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे, त्या छत्रीच्या खर्चासाठी 11 गावं शिंदे यांनी, तर दाती या नरेश यांनी 14 गावं दिलीत. या गावांचं तत्कालीन उत्पन्न 6,000 रुपये होतं. हिंदू धर्मातल्या अजून एका श्रेष्ठ देवस्थानाविषयी म्हणजे हरिद्वारविषयी आपण बोलूया. हरिद्वारमध्ये कुशावर्त तलाव, ते दक्षिणेला गंगा घाट बनवला, तो आई अहिल्यादेवीने पण घेतला. इतका सुंदर घाट आहे, बऱ्याच हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण त्या घाटावरती झालेलं आहे. हा गंगा घाट दक्षिणेला जो आहे, कुशावर्ताच्या दक्षिणेला, तो आई अहिल्यादेवीने बनवून घेतला. या घाटावर लांब काळ्या
दगडांची एक सुंदर इमारत आहे. खूप मोठी आणि खूप रुंदीला आणि खूप मोठी लांबीला इमारत आहे. एखादा ज्याला आपण हॉल म्हणू शकतो अशी मोठी प्रचंड मोठी इमारत या घाटाशेजारी आई अहिल्यादेवीने बांधून घेतली. आपण हरिद्वारला कधी जाण्याचा योग आलात तर तुम्ही ज्या ठिकाणी पिंडदान केलं जातं हरिद्वारमध्ये, जी ती इमारत आणि तो घाट हे दोन्ही आई अहिल्यादेवीने बांधून घेतलेले आणि या घाटावरून आजपर्यंत पिंडदानाची परंपरा चालू आहे. पण हे आपल्याला दुर्दैवानं माहितीच नाही की हरिद्वारमध्ये जिथे पिंडदानासाठी देशातली सर्वोत्कृष्ट जागा म्हणून अस्थि विसर्जित केल्या जातात, ते अस्थि विसर्जित करण्याचा घाट आणि ते संपूर्ण सुंदर ती इमारत घाटाशेजारीची ही आई अहिल्यादेवींनी बनवून घेतलेली आहे. म्हणजे हिंदूंचं कुठलंही तीर्थक्षेत्र 4 धाम असोत 12 ज्योतिर्लिंग, इथे अहिल्यादेवींची मदत पोचली नाही असं झालंच नाही, कधी होऊच शकत नाही. अहिल्याबाईंचं धर्मकर्तव्य मोजणं, त्याला उंची पट्टी असणं शक्य नाही. स्वतःच्या कर्तव्याची उंची मोजायला स्वतःचंच मापदंड असणारी एकमेव अद्वितीय आमची आई अहिल्यादेवी आहे. आता बघा, हिंदूंचं सगळ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत, जिथे प्रत्येक हिंदूनं गेलंच पाहिजे असं ठिकाण म्हणजे काशीचा श्री विश्वेश्वर भगवान. छत्रपती शिवराय ज्या वेळेला गेले, हनुमान जयंतीचा दिवस होता, जाताना शेजारी त्यांचे मंत्रिमंडळ जवळचे आप्तस्वकीय बसले होते आणि छत्रपती शिवराय जाताना असं कधी म्हणाले नाहीत की माझ्या उत्पन्नाचं काय, माझ्या राजाचं काय, माझ्या गादीचं काय. छत्रपती शिवराय जाताना बोलले, आपल्या मंत्रिमंडळाच्या जवळच्या आप्तस्वकीयांसमोर बोलले, सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, चुकूर होऊ नका. म्हणजे छत्रपती शिवराय काय बोलून गेले? सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. कुणाकडून सोडवा? तर यवनांच्या, मुघलांच्या प्रांतातून काशी विश्वेश्वराची सुटका करा. सप्त सिंधू मुक्त करा म्हणजे कुठल्या सप्त सिंधू? गंगेचैव यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी, ह्या 7 गंगा यवनांच्या तडाख्यातून मुक्त करा, उगमापासून अस्तापर्यंत. छत्रपती शिवराय बोलून गेले की काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवला. छत्रपती शिवरायांचं स्वप्न तत्कालीन पेशव्यांनी पूर्ण केलं आणि दिल्ली, मथुरासह काशीचा विश्वेश्वर सोडवून आपल्या प्रांतामध्ये आणला. भारतातलं हिंदूंचं सर्वात पवित्र मंदिर, जिथं प्रत्येक हिंदू मरण्यापूर्वी एकदा जाण्याची इच्छा व्यक्त करतो, ते म्हणजे काशीचा श्री विश्वेश्वर. हे जगप्रसिद्ध शिवलिंग. या काशीमध्ये एकूण 5 घाट आहेत, जे खूप मोठे आहेत. यामधला सर्वात सुंदर घाट जो आहे, सर्वात मोठा विस्तीर्ण आणि सुंदर घाट आहे, तो मणिकर्णिका घाट आहे. हा मणिकर्णिका घाट, सदरचा जो मणिकर्णिका घाट आहे, हा मणिकर्णिका त्याच्या शेजारी म्हणजे घाटाच्या बाजूलाच मणिकर्णिका नावाचं एक कुंड आहे. त्या कुंडावरून हे मणिकर्णिका घाट असं या घाटाचं नाव पडलं. हा घाट, मणिकर्णिका घाट, आई अहिल्यादेवीने बनवून घेतला आहे. हा घाट इतका सुंदर आहे की काशीच्या मंदिरामध्ये आपण गेलो तर तुम्हाला तिथं दिसेल की हा घाट, हा मणिकर्णिका घाट, ह्या 5 घाटापैकी सगळ्यात मोठा, सगळ्यात सुंदर, सगळ्यात विस्तीर्ण आणि सगळ्यात स्वच्छ असणारा घाट म्हणजे काशीमधला मणिकर्णिका घाट. हा घाटसुद्धा आई अहिल्यादेवींनी स्वखर्चानं बांधून घेतलेला आहे. तसेच तिथे एक राजघाट आहे. राजघाटाच्या बरोबर शेजारी विश्वनाथाचं मंदिर, जिथं आपण नमस्कार केल्याशिवाय, हात जोडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पण तिथंच असणारं विश्वनाथाचं मंदिर हे 51 फूट उंच शिखरासह त्याची उंची 51 फूट आहे आणि त्याच्या 4ही बाजूला पितळीच्या खिडक्या आहेत, झरोके आहेत. हे संपूर्ण पितळी आहेत. असं हे हिंदूंचं आराध्य दैवत काशी विश्वनाथाचं मंदिर डागडुजीसह सुंदर बनवून घेण्याचं कामसुद्धा आई अहिल्यादेवींनी केलं. मुळात शैवपंथी असल्यामुळं सर्व मंदिरं शिवांचीच असाही काही गैरसमज करून घेऊ नका. 4 धाम, द्वारकाधाम असेल, आपण बघितलं की गुजरातमध्ये द्वारकेमध्येही त्यांनी काम केलं, मध्य प्रदेशमध्ये त्यांचं काम आहे, इतर बऱ्याच ठिकाणी
त्यांचं कार्य खूप 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 अति 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 ज्याला उंचीच नाही असं कार्य धर्माच्या बाबतीत आई अहिल्यादेवींनी केलेलं आहे. तुम्हाला हिंदूंच्या प्रसिद्ध क्षेत्रापैकी अजून एक ज्योतिर्लिंग आहे, ते आहे बद्रीनाथाचं. आपल्यापैकी किती जण चारधाम यात्रेसाठी गेलेत किंवा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री कोणी कोणी पाहिली आहे, त्यांना मी काय सांगतोय ते लक्षात येईल. सध्याची भौगोलिक परिस्थिती, आजच्या दिवसाची भौगोलिक परिस्थिती पाहता बद्रीनाथ, केदारनाथ ही मंदिरं इतक्या दुर्गम भागामध्ये आहेत, वाहनांनी जातानासुद्धा आजच्या घडीला दमछाक होते अशा ठिकाणी बद्रीनाथाचं मंदिर आहे. अतिशय छोटे छोटे रुंद रस्ते, कधीकधी दोन्ही बाजूला दऱ्या, कधीकधी एका बाजूला दरी, तीही किती खोली, 10,000 फूट, 15,000 फूट खोलीच्या नद्यांची रुंद पात्रे. एखादा माणूस जर त्याच्यामध्ये पडला तर त्याची अक्षरशः शेवटची इच्छाही पूर्ण, घरातले अंतिम संस्कारही करू शकत नाहीत. अशा भयंकर विपदा परिस्थितीमध्ये बद्रीनाथाचं मंदिर आहे. भौगोलिकदृष्ट्या जे गेलेत त्यांना मी काय बोलतोय ते लक्षात येईल. अलकनंदा नदीच्या तीरावर 4 धामापैकी एक धाम म्हणजे बद्रीनाथाचं धाम. नेहमी बर्फ पडणारं, बर्फाच्छादित असणारं हे 4 धामपैकी एक धाम. बद्रीनाथाचं मंदिर हे हिंदूंसाठी अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, जिथं प्रत्येकानं 4 धाम यात्रा ही केली की बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री करून येतो. हे बद्रीनाथ अलकनंदा नदीच्या तीरावर आहे. सध्याचे हिमाचल प्रदेशमध्ये हे भाग सगळे. नेहमी इथे बर्फ पडतो. मग इथे येणाऱ्या यात्रेकरूंना थंडी वाजू नये, बर्फ पडतो, वातावरण थोडंसं गरम राहावं या हेतूनं मातीच्या गिलावा केलेल्या 2 धर्मशाळा या ठिकाणी आई अहिल्यादेवीने बांधून घेतल्या. तो बांधताना त्यांचा दूरदृष्टीपणा बघा. बाहेरच्या बाजूनं पूर्ण दगडी आणि आतील बाजूनं मातीचा गिलावा, माती आणि चुना मिश्रित गिलाव्यानं सारवलेल्या भिंती आहेत. आजच्या घडीला जिथं पोचणं शक्य नाही, तिथं आई अहिल्यादेवींच्या काळात साधारणतः 1767-1795 ह्या दोन्हीच्या मधला काळ म्हणजे 18व्या शतकाच्या पूर्वार्धात एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किती जीवाचा खटापट झाला असेल, किती त्रास झाला असेल, किती श्रम लागले असतील, किती पैसा गेला असेल, त्याची गणतीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे बांधलेल्या धर्मशाळा आजही तिथले लोक, येणारे जाणारे वाटसरू, प्रवासी, धर्मभक्त, देशभक्त, देवभक्त जाणारे लोक या वाटसरू या धर्मशाळेचा आजही वापर करत आहेत. आता बद्रीनाथ झाला तर जवळच आले केदारनाथ. केदारनाथ जर तुम्ही बघितलं, केदारनाथची भौगोलिक परिस्थिती म्हणजे बद्रीनाथ भयंकर, बद्रीनाथांच्या पुढे केदारनाथ. केदारनाथाचा महाप्रलयंक झाला ज्या वेळेला, त्यावेळी तुम्ही बघितलं असाल की किती मोठे मोठे डोंगर केदारनाथाच्या मंदिराच्या शेजारी आहेत. केदारनाथाचं सध्याचं मंदिर जे आपण पाहतोय, हे मंदिर मंदाकिनी आणि सरस्वती या 2 नदींच्या संगमावर आहे. हरिद्वारपासून 147 मैल अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर केदारपुरीचं मंदिर आहे. या गावामध्ये एकूण 18 धर्मशाळा असतात केदारनाथामध्ये. त्या 18 धर्मशाळापैकी सगळ्यात मोठी असणारी जी धर्मशाळा आहे ती आई अहिल्यादेवीने बांधली. क्रमांक 1ची 18पैकी क्रमांक 1ची धर्मशाळा ही आई अहिल्यादेवीने त्या काळात बांधून घेतली. म्हणजे बघा, बद्रीनाथला आत्ता वाहनानं पोचणं अवघड, बद्रीनाथाच्या पुढे केदारनाथ, म्हणजे बद्रीनाथापेक्षा उंचीवर केदारनाथ आहेत. अजून आपल्याला गंगोत्रीकडे जायचं आहे. ज्यांनी 4 धाम यात्रा केली त्यांच्या गोष्टीही लक्षात येत असेल. केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरामध्ये एखादी वस्तू जर न्यायची असेल तर ते प्रचंड हाल अपकष्टांचं काम, पण ते काम तत्कालीन उपलब्ध साधनांच्याद्वारे अतिशय समर्पक, अतिशय उत्कृष्ट, ज्या कामाला तोड नाही असं काम आई अहिल्यादेवींनी केलं. आता बद्रीनाथ बघितले, केदारनाथ बघितले, मग आली गंगोत्री. गंगोत्री तर गंगेचा जिथं उगम पावतो ते ठिकाण म्हणजे गंगोत्री. विचार करा, गंगेचं पात्र 17-20 किलोमीटर रुंदीचं पात्र आहे. त्या गंगा नदीचा उगम अतिशय दुर्गम ठिकाणी होतो. असं म्हटलं जातं की गंगा थेट जमिनीवर, पृथ्वीवर पडू नये म्हणून शंकराने तिला आपल्या जटेत बांधलं आणि शंकराच्या जटेतून गंगा जिथं वाहिली ते ठिकाण, पहिलं भारतातलं ठिकाण म्हणजे गंगोत्री. आता तुम्ही बघितलं
की केदारनाथ समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे, गंगोत्री समुद्रसपाटीपासून 14,000 फूट उंचीवर आहे. या गंगोत्रीच्या उगमाच्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी इतक्या दुर्गम भागामध्ये लोकांना राहणंही त्या काळात शक्य नव्हतं. त्या काळात लोकांनी राहावं, मंदिरांच्या पूजा अर्चा चालाव्यात म्हणून 10 ते 15 घरांची एक वस्तीच अहिल्यादेवीने त्या ठिकाणी वसवली होती. या वस्तीमध्ये तत्कालीन लोक राहत होते. पण जसं देशावरती इंग्रजांचं राज्य आलं तर इंग्रजांनी त्या सगळ्या इमारती काढून घेतल्या आणि धर्मशाळा आणि सरकारी कार्यालयाची कामकाजासाठीचे कार्यालयं ही त्यांनी त्या ठिकाणी बनवली. म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री या अतिशय जिथे बिकट परिस्थिती आहे, सध्या भौगोलिक परिस्थिती तिथं अशी आहे की आपण जाऊ शकत नाही. 4 महिने आपण जाऊ शकतो, 8 महिने आपण जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी कोणत्याही वाहनांचा आधार नसताना, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची साधनांची पूर्तता नसताना, उपलब्ध साधनांच्यामध्ये इतकं सुंदर कार्य गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथसारख्या ठिकाणी केले. मगाशी आपण काशीची माहिती घेतली तर काशीचे प्रसिद्ध घाट हे सुद्धा आई अहिल्यादेवीने बनवून घेतलेले आहेत. काशीचे 5 घाटापैकी 2 घाट हे आई अहिल्यादेवीने बनवून घेतलेले आहेत. त्यांचं विशेष कार्य हे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अहिल्यादेवीचं कार्य खूप मोठं कार्य आहे. त्या मोठ्या कार्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशमधून नर्मदा वाहते. असं म्हणतात, नर्मदा के कंकर सबके सब शंकर. नर्मदामध्ये असणारा प्रत्येक दगड हा शंकर भगवानांचं रूप आहे. नर्मदा नदीची परिक्रमा, नर्मदा परिक्रमा ही प्रत्येक हिंदू करतो, प्रत्येक राजकीय नेते करतात, धार्मिक नेते करतात, सर्वसामान्य लोक करतात. नर्मदेची परिक्रमा हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा एक भाग आहे, नर्मदेची परिक्रमा. आणि नर्मदेबद्दल काय म्हण आहे? नर्मदा के कंकर सब के सब शंकर. नर्मदेमधला प्रत्येक दगड हा शंकर आहे. मग विचार करा, शैवपंथी असणारे आमचे होळकर, आमचे पूर्वज होळकर हे शैवपंथी होते. तर शंकराची सगळे दगड जिथे शंकर आहे तिथं त्यांनी काम केलं नाही असं आपल्याला वाटेल का? गोष्ट शक्य आहे. मध्य प्रदेशमध्ये महेश्वर हे अतिशय आयुष्यातला बराचसाच काळ आई अहिल्यादेवींचा महेश्वरमध्ये गेला. नर्मदा नदीच्या तीरावर हे महेश्वर गाव. आपल्याला कदाचित नर्मदेबद्दल अजून विस्तृत मला सांगता येईल. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींना शाप भोगीत असलेला अश्वत्थामा भेटून जातो असं म्हणतात. रामायण महाभारत काळापासून महेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. जिथं राम भगवान येऊन गेले, महाभारतामधले 5 पांडव येऊन गेले, असं हे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे महेश्वराचं ठिकाण. इतकं प्रसिद्ध ठिकाण आहे. धर्मामध्ये, रामायणामध्ये असंही सांगितलं तर रामायणाच्या पूर्वार्धामध्ये की रावणानं नर्मदा नदी थांबवण्यासाठी प्रयत्न या महेश्वरमध्ये केला आणि पूर्ण ताकदीनिशी रावणाने नर्मदा नदी थांबवली. पण नर्मदा ती नर्मदा के सब कंकर, नर्मदा के सब कंकर सबके सब शंकर. नर्मदा नदी 1000 वाटांनी वेगवेगळ्या वाटांनी वाहत तिथून गेली. म्हणजे रावणाने ही नदी थांबवण्याचा महेश्वरमध्ये प्रयत्न केला. इतकं पुरातन हे महेश्वर गाव आहे. अश्वत्थाम्याचं दर्शन होणारं हे गाव आहे. नर्मदा के सब कंकर सबके सब शंकर असं हे महेश्वर गाव आहे. 1000 वाटांनी नर्मदा रावणाने अडवल्यानंतर वाहून गेली. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर आई अहिल्यादेवींचं मुख्य स्थान हे महेश्वरचं. मल्हारबाबा गेले. मल्हारबाबा गेल्यानंतर आई अहिल्यादेवींचं उर्वरित आयुष्य हे जास्तीत जास्त काळ हा त्यांनी महेश्वरमध्ये घालवलं. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर घाटाजवळ त्यांनी तिथंही एक छत्री उभारली. त्यात एक शिवलिंग केलं आहे स्थापन त्यांनी. स्वतः आई अहिल्यादेवींनी ते शिवलिंग स्थापन केलं आणि त्याच्या शेजारीच आई अहिल्यादेवींची मूर्ती आहे. महेश्वरचा घाट हा इतका सुंदर आहे. तुम्ही गुगलवरती माझं व्याख्यान, माझे बोलणं संपल्यानंतर तुम्ही ही माहिती बघू शकता. इतका सुंदर घाट आहे. ह्या छत्रीचं आणि ह्या मंदिराचं काम संपायला 3 वर्ष लागली. आणि तुम्हाला खरंच म्हणजे आश्चर्य वाटेल किती पैसा खर्च झाला. तर तत्कालीन त्या काळातले
ज्या काळामध्ये सोनं शेरावर आणि मनावर यायचं त्या काळातले 1.5 करोड रुपये खर्च केलेले. भारतातला हा सर्वात मोठा सर्वात सुंदर घाट म्हणजे महेश्वराचा घाट तत्कालीन 1.5 करोड रुपये खर्च करून 3 वर्षे काम चाललं असा हा महेश्वराचा घाट आणि हे मंदिर आणि ही छत्री अहिल्यादेवीने बांधली. मध्य हिंदुस्थानातला ताजमहल किंवा तेजोमहाल ज्याला म्हणता येईल असं हे महेश्वराचं अतिशय देखणं अतिशय सुंदर असं हे महेश्वराचं ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये आत्तापर्यंत किती चित्रपटांचं चित्रीकरण झालं याची गणतीच नाही. इतक्या चित्रपटांचं चित्रीकरण या महेश्वरामध्ये झालं. आता इथे अहिल्यादेवींची मूर्ती आहे. त्या मूर्तीची पूजा अर्चा त्या छत्रीमध्ये स्थापन केलेल्या शिवलिंगाची पूजा अर्चा आज तागायत नित्य नियमन सुरू आहे. दिवाबत्तीची सोय आहे. तिथे आजही नंदादीप 24 तास तेवत असतो आणि त्याच्या खर्चाची तरतूद ही अहिल्याबाईंनी केलेलीच आहे. म्हणजे विचार करा, आजच्या दिवसापर्यंत मी ज्या दिवशी व्याख्यान करतो आहे मी तुम्हाला शेवटला जाताना एक म्हण सांगणार आहे. तुम्हाला त्याची कल्पना येईल की होळकरांचं कार्य आजपर्यंत चालू आहे. प्रत्येक ठिकाणी मी का बोलतो आहे. चिखलदा एक गाव आहे. चिखलदा हे मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या काठावर असणारं गाव आहे. या गावामध्ये नर्मदा परिक्रमेसाठी येणारे लोक थांबतात. आम्ही कोल्हापूरचे जसे पन्हाळा पावनखिंड मोहिमेला जाताना करपेवाडी या ठिकाणी थांबतो, काही 2 ठिकाणी थांबतो. आपण आपल्या मोहिमेच्या ठिकाणी गेलो, आपल्या देवदर्शनाच्या ठिकाणी गेलो तर काही ठिकाणी थांबतो. तर नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर थांबण्याचं हे ठिकाण म्हणजे चिखलदा. नर्मदा परिक्रमा ही अतिशय क्लिष्ट, अतिशय जोखमीची, अतिशय किचकट, अतिशय त्रास देणारी, तुमच्या शरीराची अक्षरशः त्राण संपवणारी ही नर्मदा परिक्रमा. आता ह्या परिक्रमेला जाताना चिखलदा हे गाव लागतं जिथं वस्ती असते, जिथे लोक राहतात. तर त्या ठिकाणी एक धर्मशाळा आणि एक अन्नछत्र हे अहिल्यादेवीने बनवून घेतलं, जे नर्मदेच्या काठावर आहे. यानंतर आपण एक सुपलेश्वर मंदिराची माहिती बघूया. हे महादेवाचं प्रचंड मोठं मंदिर आहे. सुपलेश्वराचं अतिशय मोठं मंदिर आहे. या मंदिराचं विशेष असं मी तुम्हाला एक महत्त्व सांगणार आहे. या ठिकाणी प्रवासासाठी लोकांना अन्नछत्र, प्रवासी लोकांसाठी अन्नछत्र उभारलं आहे. तसं अहिल्यादेवींनी या ठिकाणी एक अन्नछत्र जे वाटेल. सुपलेश्वर मंदिर बघा, प्रत्येक मंदिराची इत्यंभूत आज तागाय सुरू आहे. सुपलेश्वराच्या बाबतीत ही आज मी ज्या क्षणाला बोलतो ह्या क्षणापर्यंत शरद ऋतूमध्ये येणाऱ्या प्रत्येक धार्मिक व्यक्तीला जो या ठिकाणी थांबतो त्याला एक पाण्याचा तांब्या, एक घटू ज्याला आपण म्हणतो, आणि एक चादर आजही दिली जाते. हे म्हणून सुपलेश्वराचं असं प्रसिद्ध मंदिर आहे. प्रत्येक प्रवाशाला आज चादर अवेलेबल केली जाते, उपलब्ध करून दिली जाते. मंडलेश्वराचं एक मंदिर आहे. मंडलेश्वराचा मंदिराचा एक प्रचंड मोठा घाट आणि शिवालय त्यांनी तिथं बनवून घेतलेलं आहे. म्हणजे मंडलेश्वर हे तर प्रसिद्ध आहेच, पण तिथला घाट आणि शिवालय हेही अहिल्यादेवी होळकरांनी बांधून घेतलं, हे आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यानंतर आपण आता थोडंसं वळूया ओंकारेश्वराकडे. ओंकारेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग जे प्रसिद्ध भारतातले 12 ठिकाण आहेत त्यापैकी ओंकारेश्वर हे एक प्रसिद्ध धर्मस्थळ, देवस्थान, ज्योतिर्लिंग आहे. या 12 ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वराच्या मंदिराच्या पूजेसाठी आणि पाण्यासाठी एक पाण्याची विहीर अहिल्यादेवीने त्या ठिकाणी बांधून घेतली. लिंगार्चन व्यवस्था ही त्या ठिकाणी अहिल्यादेवीने त्या काळात केलेली आजपर्यंत अव्याहतपणे लिंगार्चन पूजा सुरू. सदरच्या ओंकारेश्वरासाठी लागणारं पाणी अहिल्यादेवीने बांधलेल्या विहिरीतून आज तागायत नित्य नियमानं मंदिरामध्ये जातं आणि अहिल्यादेवींच्या विहिरीचं पाणी शंकराच्या डोक्यावर, त्या लिंगाच्या डोक्यावर थेंबा थेंबानं पडत राहतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, या ओंकारेश्वराच्या बाबतीत अहिल्यादेवीने चांगली केली आहे, ती म्हणजे श्रावण महिना हा शैवपंथीयासाठी अतिशय पवित्र महिना असतो.
या श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर बेल चढवणं हे सर्वात पुण्याईचं काम. तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात बेल चढविण्यासाठी एक विशेष नियुक्ती आणि कायमचं उत्पन्न त्या ठिकाणी त्यांनी लावून दिलं आहे. आणि ते उत्पन्न तिथले ब्राह्मण पुजारी आजही नित्य नियमानं दरवर्षी त्या उत्पन्नाच्या आधारे होळकर कुटुंबियांसाठी शिवलिंगावर बेलाची पानं श्रावण महिन्यात नित्य नियमानं चढविली जातात. विचार करा, 1795चा जरी काळ धरला साधारणतः, म्हणजे 5 वर्ष कमी 1800, 1900, 2000, 220, त्यानंतर बघितलं तर हाडिया हे एक मध्य प्रदेशमधलं गाव आहे. हाडिया हे हरदा जिल्ह्यामधलं नर्मदेच्या तीरी हाडिया हे गाव आहे. मालकम साहेब हे प्रसिद्ध धर्मगुरू म्हणतात की हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ मंदिर आहे. इथं येणाऱ्यांची संख्या ही लाखोच्या संख्येने या हाडिया मंदिराला वर्षभर लोक भेट देत असतात. या ठिकाणी अन्नछत्राची आवश्यकता होती. तर आई अहिल्यादेवींनी काळ्या कातळ दगडापासून बनविलेले 200 लोक किमान एका वेळेला बसतील इतकी मोठी अन्नछत्र त्या ठिकाणी उभा केली. एका वेळेला किमान 200 लोक जेवायला बसतील. त्या काळात, ज्या काळात प्रवासासाठी व्यवस्था नव्हती, लोक घोडागाडी बैलगाडीनं वापर करायचे, चालत जायचे, त्या काळामध्ये मंदिराकडे येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असताना एका वेळेला तिथं वर्षभर येणारी संख्या लाखो आहे. त्यावेळेला एकाच वेळेला 200 लोक एकत्र जेवायला बसतील इतकं मोठं अन्नछत्र आई अहिल्यादेवींनी उभा केलेलं. तिथंही हाडिया मंदिरातही दिवाबत्तीची उत्पन्न लावून दिलेलं आहे आणि कायमस्वरूपी नित्यपूजा त्या ठिकाणी हरियाणात चालते. या हाडिया मंदिरातली बरीचशी कामं अपूर्ण होती. आई अहिल्यादेवींचे सूत्र हातात आल्यानंतर हाडिया मंदिरासाठी त्यांनी जवळपास 70 लाख रुपयांचा निधी, तत्कालीन 70 लाख रुपये त्यांनी या मंदिरासाठी आणि इथल्या डागडुजीसाठी खर्च केल्याच्या नोंदी आहेत. मित्रांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी तुम्हाला यादी थोड्या वेळात त्याची सांगेन, शेवट करताना मी त्याची यादी सांगेन. पण एक प्रसिद्ध हरिप्रसाद शास्त्री म्हणून एक लेखक आहे. ते म्हणतात, ते अहिल्या देवींच्या बाबतीत म्हणतात, आई अहिल्याबाईंच्या बाबतीत म्हणतात, काशीचा विश्वेश्वर म्हणजे काशीचा श्री विश्वनाथ, त्याला विश्वेश्वर म्हणतो, काशी विश्वेश्वर किंवा विश्वनाथ, आणि विष्णुपद मंदिरं ही आई अहिल्यादेवींनी नवीन बनवून घेतली. या कामाव्यतिरिक्त तुम्हाला आश्चर्य वाटेल, आई अहिल्यादेवींच्या कार्यासाठी मला खरं तर बोलताना माझ्या अंगावरती काटा येतो आहे की इतकी, म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला खरंच किती तोड नाही आहे बघा. सध्याचं कलकत्ता ते काशी हे अंतर साधारणतः 675 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे 650 किलोमीटर. आजची राजकीय परिस्थिती आपण बघतोय. 700 किलोमीटर रस्ते जर बनवायचे असतील तर शासनाची किती, मंत्र्यांची किती, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची किती, प्रत्यक्ष कॉन्ट्रॅक्टर काम करणार किती, त्याच्यावरती टोल वसुली होणार किती. पण कलकत्त्यापासून काशीपर्यंतचा सध्याचा 675 किलोमीटरचा रस्ता हा अहिल्याबाईंनी स्वखर्चानं त्या काळात बनवला होता. 675 किलोमीटर म्हणजे 675 रस्त्याचं सध्याचं बजेट जर काढलं, आत्ताचं बजेट, तर साधारणतः 4 किलोमीटरसाठी 1 कोटी रुपयांचं बजेट निघतं. 4 किलोमीटरसाठी जवळपास 80 लाख ते 1 करोड रुपयांचं बजेट निघतं. त्याच न्यायानं 4 किलोमीटरसाठी साधारणतः कॅल्क्युलेटर काढून थोडंसं बघितलं, 170 कोटी रुपये आजच्या घडीला 1700 कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो. इतका मोठा रस्ता, कलकत्त्यापासून काशीनाथ विश्वेश्वरापर्यंतचा रस्ता अहिल्यादेवीने त्या काळात बांधून घेतलेला. तुम्हाला आश्चर्य, ही रस्त्यावर शरद ऋतूत प्रत्येक वर्षी गरीब लोकांना चादर पाठवली जायची. ही आई अहिल्यादेवींच्याकडून जायची. त्याला उत्तरेमध्ये कंबल म्हणतात, थंडीपासून रक्षण करण्यासाठी. ही कंबल
अहिल्यादेवींच्याकडून काशी ते कलकत्ता या रस्त्यावरती येणाऱ्या लोकांना थंडीच्या दिवसामध्ये वाटली जायची. त्या काळामध्ये किती चादरी, किती कंबल अशा वाटल्या, अतिशय म्हणजे आकडेवारी. 675 किलोमीटरचा रस्ता बनवला त्या काळात. कारण काशीमध्ये येणाऱ्या लोकांना, पूर्वेकडून, बंगालकडून, कलकत्त्याकडून येणाऱ्या लोकांना हाल होऊ नये, त्रास होऊ नये. काशी विश्वनाथाच्या दारापर्यंत येणारे लोक हे सुखासमाधानानं, कारण त्या काळातले लोक पायी येण्याचं प्रमाण खूप मोठं होतं आणि लोकांच्या पायांना त्रास होऊ नये इतकी काळजी, प्रजेची इतकी धार्मिक काळजी, माझ्या धर्माच्या मंदिरात, माझ्या विश्वनाथाच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पायाची काळजी घेण्यासाठी 70 किलोमीटरचा सध्याचा रस्ता हा त्यांनी बनवला. बघा, त्यांनी स्वतःचं जन्मगाव चौंडीमध्ये सुद्धा एक शिवलिंग मंदिर बनवलं स्वतःच्या जन्मगाव. अहिल्यादेवी हे अहिल्याश्वर मंदिर बनवलं त्या नियमानं पूजा अर्चेसाठी. त्या काळामध्ये 800 रुपये प्रतिवर्षी एक नियुक्ती करून 800 रुपये होळकर ट्रस्टमधून, इंदोरमधून आजही ते पैसे पाठवले जातात आणि चौंडी या गावामध्ये, अहिल्यादेवींच्या गावामध्ये नित्यनियमाने याची पूजा करतात. म्हणजे होळकरांच्या बाबतीत कुठल्याही मंदिरामध्ये त्यांनी पूजा चालू केली ती थांबली असं कधीच झालं नाही. आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध नाटककार शेक्सपियर माहिती आहे. शेक्सपियर आपल्या लिखाणामध्ये लिखून गेला, बोलून गेला, धर्म तिथेच असतो जिथे प्रत्येक व्यक्तीमध्ये नद्या, नाले, घाट, तलाव, विहिरी बनविले जातात, नव्याने बनविले जातात, सजविले जातात, त्याची डागडुजी केली जाते. सावलीसाठी रस्त्याच्या कडेने डेरेदार वृक्ष लावले जातात. धर्म तिथेच असतो जिथे प्रवासी लोकांसाठी धर्मशाळा, पाण्यासाठी पाणपया, राहण्यासाठी सराया, जेवणासाठी अन्नछत्र बनविले जातात. धर्म तिथेच असतो. धर्म तिथेच असतो जिथे बेघर, कंगाल, निराश्रित लोकांना अन्न पाण्याची सोय केली असेल. धर्म तिथेच असतो जिथे पात्र अपात्र असा कुठलाही भेदभाव न करता दान दिलं जातं. मी काय म्हणतोय बघा, लक्षात घ्या. शेक्सपियर काय म्हणतोय? धर्म तिथेच असतो जिथे पात्र आणि अपात्र असा लाभार्थ्यांचा कुठलाही बंध नसतो. कोणताही भेदभाव न करता जिथं दान दिलं जातं, धर्म तिथे असतो. आणि आवडते की असा धर्म आमच्या अहिल्यादेवींच्या काळात होता की जिथे नद्या, घाट बांधले गेले, विहिरी बांधले गेले, सराया बांधल्या गेल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र बांधली, मंदिरांच्या डागडुजी केल्या, दिवाबत्तीच्या सोयी केल्या, रस्त्याकडेला सावलीसाठी झाडे लावली, रस्ते तयार केले, गरीब बेघर लोकांना चादरी देण्यात आल्या, अन्नधान्य वर्षभर पुरवण्यात आलं, मंदिरांच्या दिवाबत्तीसाठी तेल, दूध, तुपासाठी उत्पन्नाची सोय करून दिली, पंडितांच्या पौरोहित्यांच्या घर चालण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी उत्पन्न देण्यात आले. धर्म तिथेच असतो. म्हणून मला सांगायला आवडेल की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आणि अहिल्यादेवींच्या भारतामध्ये धर्म हा आपल्या हिंदू धर्मानेच राखलेला आहे. 675 किलोमीटर लांबीचे रस्ते तुम्ही आज टाकताय मेसेजमध्ये. विचार करत चला, अहिल्यादेवींच्या कार्याची थोरवी आणि उंची किती मोठी आहे. म्हणजे गगनाची उंची मोजण्याचं ध्येय, वेडं ध्येय कुणी बाळगू नये. आणि अहिल्यादेवींच्या धर्मकर्तव्याविषयी माझ्यासारख्या क्षुद्र माणसानं बोलावं. हे खरंच खूप छोटा आहे मी. आणि ज्या आईंचं अवघंच आयुष्य धर्मासाठी गेलं, दिवसानुदिवस, तासन तास, मिनिटांनी मिनिट, क्षणांनी क्षण, पळ आणि पळ, एका क्षणाचा 10वा भाग म्हणजे एक पळ, यांचा धर्मासाठीच खर्च झाला.
त्यांच्या धर्माविषयी मी तासभर बोलणं, अर्धा पाऊण तास बोलणं आणि तुम्हाला त्याच्यावरती माहिती देणं म्हणजे हे खूप काजव्यानं सूर्याशी माहिती सांगावी असं काहीतरी मला वाटतं. बघा, विचार करा. दुसरी गोष्ट काय होती, या सगळ्या धार्मिक जितका पैसा खर्च झाला, इतका प्रचंड पैसा खर्च झाला, त्या काळामध्ये हिंदू धर्म हा सर्वोच्च ठिकाणी गेला. मला इतकंच सांगता येईल की स्वतःचं धार्मिक जीवन आई अहिल्यादेवी जगत असताना राजकीय जीवन, धार्मिक जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन हे जगत व्यतीत करत असताना त्यांनी स्वकीयांची मदत केली आणि असं काम केलं. बघा, मी काय म्हणतो आहे लक्षात येते का? असं काम केलं की ज्याची निंदा कोणी करू शकणार नाही. अहिल्यादेवींच्या कार्याचा डामडौल इतका मोठा आहे, ते काम इतकं सुंदर आहे की त्याची निंदा कोणीही करू शकत नाही. करेल, निंदा होईल असं कुठलंही काम आई अहिल्यादेवींच्या आयुष्यात त्यांच्या हातून घडलं नाही. मानवाचा प्रवास ज्या काळात मर्यादित होता, मानवाचा प्रवास हा कसब्यातून पेठेपर्यंत किंवा मौजातून कसब्यापर्यंत, मौजातून पेठापर्यंत, म्हणजे एका ग्रामीण भागातील व्यक्ती पेठच्या बाहेर कधी जात नव्हती. असा मर्यादित प्रवास असणाऱ्या काळामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, वृंदावन, काशी, मथुरा, कलकत्ता, ओंकारेश्वर, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत किती 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 त्रास झाला असेल, किती पैसा खर्ची पडला असेल, किती संपत्ती खर्ची पडली असेल, किती कष्ट झाले असतील, किती यातना भोगाव्या लागतील असतील. ते बद्रीनाथ केदारनाथामध्ये आत्ताच्या घडीला वाहनं पोचणं शक्य नाही, तिथंपर्यंत मदतकार्य पोचणं, इमारती उभा करणं अतिशय जोखमीचं काम. भौगोलिक परिस्थितीवरती मात करून उपलब्ध साधनांच्या आधारे त्या काळातल्या हे जे काम आहे हे आई अहिल्यादेवीने उभा केलं आहे. आता तुम्ही म्हणाल, मला एक सांगा, बघा विचार करा या गोष्टीचा, की एवढं सगळं करायला घरातले 3-3 कर्तृत्ववान पुरुष गेलेत, हातात कारभार आला आणि कारभार आल्यानंतर एवढा सगळा डामडौल उभा करायला आई अहिल्यादेवींची बुद्धिमत्ता किती तीक्ष्ण असेल. त्यांच्या बुद्धिमत्तेविषयीही बोललंच आपण पाहिजे. त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड तीक्ष्ण आणि प्रचंड हुशार असणाऱ्या आई अहिल्यादेवींनी स्वतःला कधीही या अहंकारामध्ये झोकून दिली. कुटुंबाच्या मानमर्यादा, घरचे संस्कार पाळत 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 उर्वरित आयुष्य, अखंड आयुष्य तुम्ही धर्म केलं. आता तुम्हाला वाटत असेल की एवढा सगळा पैसा खर्च झाला. काही लोकांचं असंही मत मी मध्यंतरीच्या काळात ऐकलं, कुणाकडून, बऱ्याच जणांच्याकडून, कुणाचं नाव घेणं इष्ट होणार नाही, पण होळकरांच्या काळामध्ये मंदिरावरती प्रचंड पैसा खर्च झाला आणि त्या खर्च झाल्यामुळं होळकरांचं संस्थान कर्जबाजारी झालं. मला खरंच सांगायला अभिमान वाटेल त्या सर्वांना. त्यांनी ही माहिती घ्यावी. अर्ध्या माहितीच्या आधारे, चुकीच्या माहितीच्या आधारे अशा गोष्टी बोलण्या योग्य होणार नाही. त्यांनाही कोणीतरी बोललेलं असतं, ऐकलेलं असतं म्हणून ते बोलत असतात. आई अहिल्यादेवींनी स्वतःच्या खाजगी उत्पन्न जे त्यांना मल्हार बाबांनी दिलं होतं, हे सर्व घाट, सर्व रक्कम आतापर्यंत जी खर्च केली ती त्यांनी स्वतःच्या खाजगी उत्पन्नातून खर्च केली आहे. राज्यातला 1ही रुपयाचा महसूल उत्पन्न त्यांनी या कामात लावलेलं नाही. म्हणजे माझ्या कुटुंबाची शेती आहे, मी नोकरीला जातो आणि मी माझ्या नोकरीमधले पैसे खर्च केले, कुटुंबाच्या हिश्यातले पैसेच मी खर्च केले नाहीत. सोप्या भाषेत कळेल अशा भाषेत आपल्याला सांगायला मला आवडेल. आई अहिल्यादेवींनी स्वतःची खाजगी संपत्ती यासाठी संपवली, जी त्यांच्या दवापाण्यासाठी, चोळी बांगडीसाठी मल्हार बाबांनी उत्पन्न लावून दिलं होतं, ते उत्पन्न त्यांनी संपवलं आहे. राज्यातला 1ही रुपया त्यांनी या कामात लावलेला नाही. राज्यकारभाराचा गाडा हाकण्यासाठी असणारी महसूल व्यवस्था त्यांची काम करत होती, पण स्वतःच्या उत्पन्न, खाजगी उत्पन्नातून, स्वतःच्या चोळी बांगडीसाठी दिलेल्या उत्पन्नात त्यांनी हा पैसा प्रचंड खर्च केला. ईश्वरीय शक्तीची आशीर्वाद
असल्याशिवाय किंवा ईश्वराचा एखादा अंश आई अहिल्यादेवींच्या उदरात असल्याशिवाय हे कार्य उत्पन्न होणं शक्य नाही. आई अहिल्यादेवींना आम्ही देवी मी यासाठी म्हणतो. मी एकदाही त्यांना आई अहिल्याबाई असा उल्लेख माझ्या व्याख्यानात केलेला नाही. मी करणारही नाही, कारण आम्हाला आई आणि बाई या शब्दातला फरक नक्की कळतो. म्हणून मी आई अहिल्या देवी त्यांना म्हणतो, कारण देवीची आईची ताकद त्यामध्ये असल्याशिवाय आपण हे ईश्वरीय कार्य पार पाडू शकतो. माणसांचं सोडा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, उपलब्ध नोंदीनुसार किडे, मुंग्या, पशु, पक्षी, जनावरे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे कासव, मासे यांच्यासुद्धा घाटावरच्या अन्नधान्याची व्यवस्था आई अहिल्यादेवीने त्या काळात केलेली आहे. माणसांचं तर सोडाच, पण जनावरांसाठीची सुद्धा खाण्यापिण्याची व्यवस्था आई अहिल्यादेवीने केली. ही अहिल्यादेवींची कीर्ती इतकी सर्वत्र पसरायला लागली त्यांच्या धर्मकर्तव्याला घेऊन, की अन्य राजांच्या बायका आणि राजांच्या राजकन्या, राजपुत्री, राजांच्या महाराणी, पट्टराणी देवींचं कार्य प्रसिद्ध सिंधिया एक नाव सिंधिया यांनी उत्तरेमध्ये धर्मकर्तव्य फार मोठं केलं. आई अहिल्यादेवीने चालण्याचा प्रयत्न केला. त्या बायजाबाई सिंधिया यांनीही या धर्मकार्याची प्रेरणा आई अहिल्यादेवींच्याकडून घेतली आणि बायजाबाईंनीही धर्मकर्तव्य आपल्या आयुष्यामध्ये करण्याचा खूप प्रयत्न केला. आई अहिल्यादेवींच्या धर्मकर्तव्यामुळं त्यांना मान सन्मान किती होता, कसा होता, तर तुम्हाला एक त्याचं छोटंसं उदाहरण सांगतो. तुकोजीरावांचे पुत्र होते, एक मल्हारी त्यांचं नाव होतं. त्या मल्हारी जनतेला खूप त्रास द्यायचे. जनतेच्या खोड्या काढणे, जनतेला लुटणे म्हणजे खोटं नाटं सांगून वसूल करणे, गावच्या महाजन शेट्टींच्याकडे जाऊन परस्पर कर वसूल करून तो खाजगीमध्ये खर्च करणे, अशा बऱ्याचशा तक्रारी मल्हारी रावांच्या, म्हणजे कोण मल्हारी, हे तुकोजीराव यांच्या तक्रारी आई अहिल्यादेवींच्या कानी पडल्या. पैसे फसवून घेणे, लुबाडून घेणे त्यांचा तसा मूळचा स्वभाव होता. हे सगळं प्रकरण आई अहिल्यादेवींच्या कानापर्यंत येऊन पोहोचलं. आई अहिल्यादेवीने तुकोजीरावांना बोलवून घेतलं आणि सक्त भाषेत सांगितलं, तुकोजीराव, अशी बदफैली मल्हारीराव घाबरला. थोडे दिवस गेले, पण मल्हारी बदलला नाही. परत तेच काम चालू केलं, लुटणं, लुबाडणं. मल्हारीरावांना आई अहिल्यादेवींनी त्याच क्षणाला पुण्याकडे पाठवून दिलं. मल्हारी बाबा पुण्यात आले, तर पुण्यातही ते बदलायला तयार नाहीत. पुण्यातही त्यांनी त्यांचं कारस्थान चालू ठेवलं. पुण्यामध्येही त्यांनी अशीच लोकांच्याकडून परस्पर वसुली, होळकर नावावरती त्यांनी बऱ्याचशा गोष्टी करायला सुरुवात केली, ज्या इष्ट गोष्टी अहिल्यादेवींना पटल्या नाहीत. पुण्याच्या लोकांनीही सदर कारस्थानाचं प्रकरण आई अहिल्यादेवींच्या कानापर्यंत पोहोचवलं. आई अहिल्यादेवींनी तुकोजीरावांचं चालत आलेलं हे कारस्थान ऐकल्याबरोबर फौज पाठवून दिली तुकोजीरावांना अटक करण्यासाठी. मी सांगितलं, अटकेचे आदेश दिले. अटकेचं फरमान निघालेलं तुकोजीरावांचे चिरंजीव मल्हारी यांना कळाल्याबरोबर ते भिवून निजामाकडे पळून गेले. त्यांनी निजामांच्याकडे पलायन केलं. निजामाने त्यांना आश्रय दिला. होळकरांच्या घरातला एक माणूस आपल्याला येऊन सामील होतो म्हटल्यानंतर निजामाने त्यांना आश्रय दिला. पण तिथेही राहिल्यानंतर फसवणूक करणे, लुबाडणे, लोकांचा छळाने पैसा काढून घेणे, हे मल्हारीरावांनी काम चालू केलं. ह्या तक्रारी सगळ्या निजामांच्या कानी पोहोचल्याबरोबर कोणताही निजाम, कोणताही यवन, जे 5 पातशाह्या आहेत, निजाम, हैदर, कुतुब, ऐबक, मोंगल, आदिल, ह्या सगळ्यांच्यापैकी इतर कोणी सत्तेवर असता तर त्यांनी तत्काळ त्यांना अटक केली असती. पण आई अहिल्यादेवींची धर्मकर्तव्याची उंची, त्यांचा मान सन्मान इतका होता की निजामानं मल्हारी बाबांना अटक केली नाही, मल्हारीरावांना मल्हारींना अटक केली नाही.
उलट आई अहिल्यादेवींचा मान सन्मान राखण्यासाठी जनतेची केलेली फसवणूक आणि लुबाडणूक या सर्वाचा पैसा हा निजामाने स्वतःच्या खाजगी उत्पन्नातून लोकांचा पैसा परत दिला आणि मल्हारी बाबांना सुखरूपरित्या आई अहिल्यादेवींच्याकडे परत पडला. म्हणजे विचार करा, यवनांच्या शत्रूच्या राज्यात गेलेला होळकरांच्या घरातला माणूस पैशाची लुबाडणूक करतो हे कानी आल्यानंतरसुद्धा आई अहिल्यादेवींच्या मान सन्मानासाठी, होळकर कुटुंबाच्या मान सन्मानासाठी निजामाने स्वतःचे खाजगी पैसे भागवून मल्हारी बाबांना परत पाडले. अहिल्यादेवींच्या परत. बघा अहिल्यादेवींचा मान सन्मान. दुसरी गोष्ट, एक विचार असा येतो की ज्या काळात स्त्रीला अबला म्हणलं जायचं, सामर्थ्यहीन समजलं जायचं, जिजामातेंच्या जन्मापूर्वी स्त्रिया या सामर्थ्यहीन म्हणल्या जायच्या, त्याच वंशामध्ये छत्रपतीच्या परंपरेमध्ये आमची जी घराणी उदयाला आली, चोर आहेत, जेदे आहेत, देशमुख आहेत, बांदल आहेत, होळकर आहेत, शिंदे आहेत, मालुसरे आहेत, देशपांडे आहेत, कुलकर्णी आहेत, या सगळ्या घरांच्या मधल्या स्त्रियांचा सांगोपांग जर आपण बघत गेलो तर जिजामातेंच्या नंतर ताराराणी आणि ताराराणींच्या नंतर कर्तृत्वान स्त्रियांमध्ये महाराष्ट्रातल्या या हिंदू संस्कृतीतल्या समाजातल्या आदराचं स्थान ज्यांना द्यावं लागेल त्या म्हणजे श्री अहिल्यादेवी होळकर, आई अहिल्यादेवी होळकर. कारण घरातले सर्व कर्ते पुरुष निघून गेले, पण किंचितही न डगमगता न खचता मोठ्या धीरानं त्यांनी सर्व सामान्य गोष्टींचा केला. व्याख्यानाच्या शेवटाकडं आपण जात असताना आपण ज्या विषयावरती व्याख्यान घेतलं, आई अहिल्यादेवींचे धार्मिक धोरण किंवा धर्मछत्र धर्मसेवा त्यांची जी आहे याची माहिती, त्यावेळचे संयुक्त प्रांत होता, अयोध्या प्रांत हा संयुक्त प्रांत होता. त्या संयुक्त प्रांतामध्ये एकूण अयोध्येमध्ये 7, मथुरेमध्ये 4, हरिद्वारामध्ये 2 आणि माळवा प्रांतामधल्या उज्जैनमध्ये 5 अशा इमारती, मंदिरं, वेगवेगळ्या गोष्टी या धर्मसेवेच्या यथार्थपणे अजूनही सुरू आहे. द्वारकापीठ काठियावाडमधलं गुजरातमध्ये जिथं अन्नछत्र चालू आहे. आता 4 धाम यात्रा जी आपण करतो ना, हिमालय पर्वत, या हिमालय पर्वतातल्या बद्रीनाथामध्ये 14 इमारती, 14 ठिकाणी धर्मकार्य चालू आहे. जगन्नाथपुरीचं जिथून रथ निघतो ना, 4 पीठापैकी पूर्वेकडचं पीठ म्हणजे जगन्नाथपुरी तिथेही 3 ठिकाणी धर्मसेवा आई अहिल्यादेवींच्या खाजगी मालमत्तेतून झालेली आहे. दक्षिणेकडचं रामेश्वर हे जे गाव आहे, जिथे एक आपण 4 धाममधलं धामी आणि एक 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंगी आहे, त्या रामेश्वरामध्येही 2 ठिकाणी धर्मसेवा आई अहिल्यादेवींच्याकडून झालेली आहे. म्हणजे पूर्वेकडे जगन्नाथ, पश्चिमेकडे द्वारका, उत्तरेकडे बद्रीनाथ आणि दक्षिणेकडे रामेश्वर. द्वारकेमध्येही एक अन्नछत्र त्यांनी बांधलं. याशिवाय लहान मोठी मिळून ज्यामध्ये खाजगी पैसा खर्च झाला आई अहिल्यादेवींचा, अशी 58 मंदिरं त्यांनी बांधून घेतली. एकूण 58 मंदिरं त्यांनी बांधून घेतलेली आहे, ज्याची नोंद सध्या आहे. आणि बिना नोंदीची कायमस्वरूपी उत्पन्नातून गेलेली मंदिरं त्याची गिनतीच नाही. बद्रीनाथ आणि केदारनाथ हे इतक्या अवघड ठिकाणी आहे. त्या बद्रीनाथ आणि केदारनाथाचं जेवण आणि पाणी वाटण्याचं रस्त्यावरच्या लोकांना काम वंश परंपरागत रीतीनं उत्पन्न देऊन चालू ठेवलं आहे. ते काम आज तागायत मी बोलतो या क्षणापर्यंत अत्यंत अखंडपणे चालू आहे. विनामूल्य हे काम चालू आहे. सन 1767 पासून सन 2020पर्यंत बद्रीनाथ आणि केदारनाथाला जाणाऱ्या लोकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था ही त्यांनी चालू केली. आणि याचे उत्पन्न, याच्या खर्चाची बाजू ही सरकारी दप्तरात कधीच नोंद नाही झाली. कारण आई अहिल्यादेवींनी बद्रीनाथच्या केदारनाथच्या रस्त्यावर जाणाऱ्या वाटसरूंच्या जेवणासाठी कायमस्वरूपी उत्पन्नाच्या शेती त्या जेवण वाटणाऱ्या लोकांना देऊन दिली. त्याच्या सनदा त्या लोकांच्याकडे आजही आहेत आणि त्या उत्पन्नाच्या साधनांच्या आधारे आजही हे काम अखंडपणे सुरू.
साधारणतः मला वाटतं आपल्याकडे ही ट्रस्टची डीड एक आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. आपल्याला ही दिसेल की नाही मला माहिती नाही. ही ट्रस्ट डीड आहे. 27 जून 1962 रोजी आई अहिल्यादेवी ट्रस्ट इंदोर याची स्थापना महाराणी उषादेवी होळकर यांनी केली. आणि या ट्रस्टकडे छोटी मोठी मिळून देशामधली 238 ठिकाणं अशी आहेत जी ह्या ट्रस्टचे खाजगी मालकी हक्क त्या संस्थांवर, त्या इमारतीवर, त्या धर्मशाळेवर, त्या घाटांवर, त्या सरायांवर, त्या अन्नछत्रांवर आहे. 38 ठिकाणची वेगवेगळी मंदिरं आणि धर्मशाळा, सराया, घाट, उत्पन्नाची साधनं यांच्या नोंदी आहेत. याचे मालकी हक्क उषादेवी होळकर यांनी दिनांक 27 जून 1962ला देवी अहिल्याबाई होळकर ट्रस्ट इंदोर याची स्थापना केली आणि त्याची मालकी हक्क या सगळ्यांच्या यांच्याकडे आलेले आहेत. व्याख्यानाचा सरतेशेवट करण्यापूर्वी मला तुम्हाला एक जेजुरी भागातली आपल्या महाराष्ट्रातली एक म्हण आहे. ही म्हण अशी आहे की सांगायला आवडेल. खूप अभिमान वाटावा ही म्हण ऐकल्यानंतर. म्हणजे एका म्हणीमध्ये इतिहास दडलेला असतो. उदाहरणार्थ शिवकालामध्ये आपण ऐकलं की होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणजे होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी, अशी खरी म्हण आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण कधी म्हणू नका, कारण जी हा आदरार्थी शब्द आहे. मूळची म्हण अशीच आहे, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. या एकाच म्हणीमध्ये फार मोठा इतिहास आहे. गड आला पण सिंह गेला, या एका म्हणीमध्ये फार मोठा इतिहास आहे. बचेंगे तो और भी लढेंगे, या एका म्हणीमध्ये जबरदस्त इतिहास पुस्तक लिहून होईल इतका मोठा इतिहास या एका म्हणीमध्ये. तशी महाराष्ट्रातल्या जेजुरीचा खंडोबा जो आहे ना, त्या खंडोबाच्या भागामध्ये एक म्हण आहे, होळकरी टाकी चालू द्या. होळकरी टाकी चालू द्या, त्या शब्दामध्ये होळकरांच्या आयुष्यातलं सर्व होळकरांची मान अभिमानानं उंच व्हावी अशी ही म्हण आहे. कारण ह्या होळकरांची टाकी चालू द्या याचा अर्थ जिथं जिथं होळकरांनी दिवा, बत्ती, पाण्याच्या टाक्या केल्यात तिथली सेवा प्रत्येक ठिकाणची आज तागायत अखंड चालू आहे. म्हणून ती म्हण म्हणतात की तुमची होळकर टाकी चालू द्या, म्हणजे ते कधीही संपणार नाही. एक छोटीशी म्हण आहे, एवढीशी, होळकर टाकी चालू द्या. होळकर टाकी म्हणजे काय तर होळकर टाकी म्हणजे होळकरांनी जिथं जिथं टाक्या बांधल्या, जिथं जिथं सराया बांधल्या, जिथं जिथं अन्नछत्र बांधली, जिथं जिथं दिवाबत्तीची सोय केली, ते 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 प्रत्येक कार्य आज तागायत अखंडपणे चालू आहे. म्हणून त्या भागात ती म्हण प्रसिद्ध झाली की तुमची होळकर टाकी चालू द्या. एखादी व्यक्ती बोलत बसली तर त्याचं बोलणं संपणार नाही. म्हणजे होळकरांची टाकी चालू द्या म्हणजे माझं बोलणं जसं संपणार नाही तसं होळकरांचं कार्यही संपणार नाही. खरं तर आई अहिल्यादेवींच्या धर्मकर्तव्याविषयी बोलण्याची संधी तुम्ही मला सगळ्यांनी उपलब्ध करून दिली. मला काही कमेंटमध्ये प्रश्न असतील कोणीतरी विचारू शकता. मी तुम्हाला माझ्याकडे जेवढी माहिती ज्ञात आहे मी तुम्हाला ती देऊ शकेन. कारण अहिल्यादेवींच्या धर्मकर्तव्यावर बोलण्यासाठी इतकीशी वेळ पुरणार नाही आणि माझा अभ्यासही तेवढा खरं तर मोठा नाही. मी जे जे वाचनात आलं, माझ्या जे जे स्मरणात राहिलं ते मी तुम्हाला सांगण्याचा यथाकाळ प्रयत्न केला. सदरचे माझ्या भाषणामध्ये, माझ्या व्याख्यानामध्ये, माझ्या बोलताना अनावधानाने तुमच्यापैकी कोणाचीही मन वचन कायाने तुम्ही कोण दुखावला असाल, ओघवत्यापणे वाणीला विश्राम देण्यापूर्वी तुम्ही मन वचन कायाने जर दुखावला असाल तर तुमच्या सर्वांची मी क्षमा याचना करतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. माझे जीवलग मित्र, बंधुतुल्य मित्र अक्षयकुमार शशिकुमार बर्वेजी यांनी मला विनंती केली की तुम्ही फेसबुकवरती येऊन आई अहिल्यादेवींच्या धर्मकर्तव्याविषयी बोलावं. मला जितकी माहिती कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. माझ्या वाणीमधून बोलताना कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी सर्वांची पुन्हा एकदा क्षमा याचना करतो.
आणि माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्यादेवी. आपल्या कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. रोहित पांढरेदादांनी या ठिकाणी टाकलेलं आहे की मुघली आक्रमकांनी उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुनर्निर्माण करून पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवींनी हिंदू धर्म वाचवला. हिंदूंनी याची उतराई होणे केवळ अशक्यच आहे. मागच्या वेळेला माझं अक्षय कुमार बर्वे, अक्की बर्वे यांच्याशी बोलणं होताना त्यांच्यानी माझी अशी एक चर्चाही झाली होती की मोठमोठे लोक, युगपुरुष, महापुरुष यांच्या वाटण्या लोकांनी करून घेतल्या. म्हणजे शिवाजी महाराज आमचे झाले, अहिल्यादेवी तुमच्या झाल्या. मला सगळ्यांना विनंती करायची आहे मित्रांनो, अहिल्यादेवींनी आयुष्यभर हिंदू धर्माची सेवा केली. आयुष्यभर सर्व शिवलिंग, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंगांची सेवा केली. छत्रपती शिवरायांनी सांगितलं काशीचा विश्वेश्वर सोडवा, तर त्यांनी सोडवलाच नाही तर त्याच्यावरती सोन्याचा कळस लावण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. आपण सगळे हिंदू आहोत ही एक भावना जागृत करण्याचं काम, सत्कार्य हे अहिल्यादेवींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये बाळगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपण एका धर्माची लेकरं आहोत याचा यथासांग आणि पूर्ण आयुष्यभर ज्यांनी जगून आपल्या स्वतःची उंची दिली त्यांनी माफ करा थोडंसं माझी सर्व माझ्या धनगर बंधूंना विनंती आहे. व्याख्यान संपण्यापूर्वी मी हेही तुम्हाला सांगतो आहे की मी स्वतः धनगर जातीने नाही आहे, मी स्वतः जैन आहे. पण मी सर्वात प्रथम या मातृभूमीचा भक्त आहे. मी अहिल्यादेवींचा एक भक्त आहे, छत्रपती शिवरायांचा भक्त आहे. कारण त्यांनी केलेल्या कार्याला खरंच तोड नाही. ज्याला मोजमाप पट्टी उंची लावता येत नाही, त्याच्या उंचीचं एकक मोजण्याचं साधन नाही, असं कार्य अहिल्यादेवींनी केलं. हो, निलेश शेळके पाटील साहेब, तुम्ही म्हणालात की काशीतील धर्मपंडितांनी अहिल्यादेवींना मासाहेबांना पुण्यश्लोक पदवी देण्याचा निर्णय दिला होता, याबद्दल काही माहिती आहे का? हो, कारण त्याची पुसटशी कल्पना थोडीशी आपल्याला देता येईल. साधारणतः होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास हा एक पुस्तक आहे. हे पुस्तक देवीदास पोटे यांचं आहे, डॉक्टर गणेश मतकर यांचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये याची थोडीशी आपल्याला माहिती मिळते की काशीतील धर्मपंडितांनी खरंच त्यांना पदवी देण्यासाठी निर्णय घेतला होता आणि हा निर्णय तत्कालीन काशीमधले जिथे पितळेचे झरोके बसवले त्या क्षणानंतर काशीपर्यंतचे रस्ते पोचवण्याचं काम, हे सर्व काम बघूनच पुण्यश्लोक ही पदवी त्यांना देण्यासाठीचा निर्णय काशीमधील भट ब्राह्मण समाजाने केला होता. त्याची थोडीशी पुसटशी कल्पना आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते. त्याबद्दल मला थोडंसं अजून वाचून आपल्याला काहीतरी सांगता येईल. पण सध्याच्या स्थितीला जे माझ्या वाचनात आलं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल सोडणवर सर म्हणतात की ज्ञानाचा गर्व झाल्याने काहीजण महापुरुषांचा एकेरी उल्लेख करतात. व्याख्यात्यांनी या व्याख्यानाचा आदर्श घ्यावा. नक्कीच दादा, मी आपल्या सर्वांचं खरंच तर मी सांगताना इतकंच सांगेन की सर्वांचा आदरार्थी वापर शब्द मान सन्मान हा आपण आपल्या वाणीतून राखला गेला पाहिजे. विठ्ठल सोडणवर सर, मी तुम्हाला अजून एका गोष्टी जाणीव करून देतो. आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून जे कोणी माझं व्याख्यान बघत असतील त्यांना मी विनंती करतो की अजूनही आपले मराठी बांधवसुद्धा शिवा की जय जय, संभा की जय जय ही घोषणा देते. खरं तर ही घोषणा आपण देता कामा नये, कारण जी हा आदरार्थी शब्द आहे. शिवाजी की जय जय, संभाजी की जय जय, हा आदरार्थी शब्द खरं तर औरंगजेबानं कधी छत्रपतींच्या बाबतीत वापरला नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आदर, मान सन्मान योग्य व्यक्तींना आपण सर्वांनी दिला पाहिजे. निशांत शेळके पाटीलचं पुस्तकाचं नाव आहे होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास. डॉक्टर गणेश मतकर यांचं हे पुस्तक आहे आणि याचं संपादन जे आहे ते देवीदास मोटे यांनी केलेलं आहे.
होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास असं या पुस्तकाचं नाव आहे. अजून एक पुस्तक या ठिकाणी होळकरांच्या अहिल्यादेवींच्या बाबतीत अजून एक पुस्तक उपलब्ध आहे, ते म्हणजे विनय खडपेकरांचं हे ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर हे एक पुस्तक आहे. ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर. त्यानंतर रा कुलकर्णींचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहास खंड 3मध्ये अहिल्यादेवींच्या विषयी होळकर रियासतीच्या विषयी थोडी 25 पानांची माहिती त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. हो नक्कीच लक्ष्मण दादा, जातपात सोडून तुम्ही जे म्हणताय हा जबरदस्त विषय आहे. कारण आपल्या समाजातल्यामध्ये माझ्या गावातही आपल्या समाजातले लोक राहतात. जी चूक इतर समाजातल्या लोकांनी केली की हे फक्त आमचेच आहेत, होळकर फक्त आमचेच आहेत, बाबासाहेब फक्त आमचेच आहेत असा विषय न होता हे महापुरुष सर्वांचे आहेत. अहिल्यादेवी जेवढ्या तुमच्या आहेत तेवढ्या त्या आमच्याही आहेत, सर्वांच्या आहेत. त्या आईंचा आई पण दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी बोलत आहोत. मराठ्यांचा समग्र इतिहास खंड 3मध्ये संभाजीराजांच्या उत्तरार्धानंतर अहिल्यादेवींच्या विषयीची माहिती आपल्याला रा कुलकर्णी यांच्या पुस्तकात रेफरन्स सोबतसुद्धा मिळत आहे. अक्की बर्वेसाहेब, तुम्ही विचारताय पुण्यश्लोक पदवीबद्दल थोडक्यात माहिती द्या. खरं तर पुण्यश्लोक ही पदवी काशीमधील जे पुजारी वर्ग आहेत, जे नागरिक आहेत, यांनी अहिल्यादेवींना देण्यासाठीचा निर्णय घेतला होता धर्मसभेमध्ये, अशी एक त्रोटक माहिती आहे. पण त्याचे भक्कम पुरावे उपलब्ध नाहीत. अहिल्यादेवींना पुण्यश्लोक पदवी कधी मिळाली, कोणी दिली, याविषयीचं ज्ञान माझं अपूर्ण आहे. मी माझ्या ज्ञानामध्ये भर घालेन आणि तुम्हाला त्याची माहिती कळेल. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर पुढच्या 2 मिनटासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी वेळ देतो आहे. प्रश्न विचारण्यापूर्वी माझ्याकडं अजून काही माहिती थोडी अवेलेबल आहे, जी मी तुम्हाला सांगतो 2 मिनटामध्ये. श्रीकांत दादा, तुम्ही विचाराल की सांगितलेल्या माहितीनुसार तुम्ही किती ठिकाणी जाऊन आहात व यातील एखादा अविस्मरणीय क्षण सांगावी विनंती. खरं तर मला सांगायला आवडेल की मी 4 धाम यात्रेसाठी ज्यावेळेला बद्रीनाथ केदारनाथ या ठिकाणी गेलो होतो, बद्रीनाथाची माझी पहिलीच ही 4 धाम यात्रा होती. आणि 4 धाम यात्रेमध्ये मी अक्षरशः त्रस्त झालो होतो की त्या ठिकाणी पोचता भीतीनं जीव हैराण झाला होता. इतरत्र पडलेले वाहनं, अपघातग्रस्त वाहनं किंवा अपघातग्रस्त वाहनामधून लोकांना सध्याच्या काळामध्ये हेलिकॉप्टरनं बॉडी काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. इतक्या दुर्गम ठिकाणी असणारं बद्रीनाथ, जिथं आत्ताच्या घडीला उपलब्ध सर्व साधनांचं आणि उपलब्ध सर्व क्षेत्रांची माहिती घेऊन जाणं म्हणलात तरी अवघड वाटतं. अशा ठिकाणी बद्रीनाथामध्ये, केदारनाथामध्ये, गंगोत्रीमध्ये साधारणतः समुद्रसपाटीपासून 14,000 फूट उंचीवरती अहिल्यादेवींनी त्या काळामध्ये इमारती बांधलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की ज्यावेळेला दगड रेड्यांच्या साह्यानं ओढले जायचे, माती बैलगाडी आणि रेड्यांच्या साह्यानं ओढली जायची, त्या काळामध्ये इतक्या मोठ्या इमारती ह्या अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी उभा केलेल्या आहेत. पंढरपूरच्या विठोबाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये अशी बरीच मंदिरं आहेत. मी थोडक्यात तुम्हाला महाराष्ट्र हा विषय न घेता 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग हा विषय एवढ्यासाठी घेतला कारण त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे, इतकं त्यांची कार्याची उंची प्रचंड आहे की देशामधल्या सर्व ठिकाणी अहिल्यादेवींचं कार्य कसं झालं आहे हे सांगणं मला तुम्हाला या ठिकाणी क्रमप्राप्त वाटलं. 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला.
महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी बरीचशीच त्यांचं कार्य खूप मोठं आहे. याच्यामध्ये राजापूरची एक रत्नागिरीतली माहिती आपल्याला सांगायची विसरून गेली. रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर हे गाव आहे. त्या राजापूर या गावाही गंगा उत्पन्न होते. तिथे कुंड आहेत, साधारणतः 13 कुंड आहेत. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची साधारणतः गंगा 3 वर्षातून किंवा 4 वर्षातून एकदा इथे प्रकट होते. त्या राजापूरच्या असणाऱ्या कुंडांच्या शेजारीसुद्धा उत्पन्नाची व्यवस्था ही आई अहिल्यादेवीने त्या काळात करून घेतलेली आहे. नर्मदा पात्रीतील पारस दगड, खरं तर नर्मदा के कंकर सब के सब शंकर अशी मी म्हण तुम्हाला मगाशी माझ्या व्याख्यानामध्ये सांगितली. नर्मदामध्ये मिळणारा प्रत्येक दगड हा शंकराचं, भगवानाचं सुटलेला बाण, शंकराचे बाण आहेत असं तिथले स्थानिक लोक सांगतात. यामधील पारस हा जो दगड आहे हा विशिष्टतः व्यवसायासाठी सध्याही वापरला जातो. हा अतिशय किमती दगड आहे आणि हा नर्मदेच्या पात्रामध्ये फक्त उपलब्ध होतो. नर्मदा नदीच्या पाण्याबरोबर प्रवाहित होत हा पारस दगड निर्माण झाला. या पारसाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासामध्ये याची असणारी जी नोंद हो बरोबर. होळकर घराण्याचा इतिहास, याच्याबद्दल जर होळकर घराण्याची तुम्ही म्हणताय तर महाराष्ट्रामधल्या कर्तृत्ववान घराण्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचा उल्लेख होतो तो म्हणजे होळकर घराणा. मला तुम्हाला सांगायला आवडेल, अतिशय अभिमानानं ऊर भरून येईल तुम्हा सर्वांचाच. पानिपताचं युद्ध झालं. पानिपताच्या युद्धानंतर आपलं मराठा सैन्य तिथं प्रत्यक्ष रणांगणावर पराभूत झालं. असं म्हटलं जातं की लाखाच्या संख्येनं बांगडी महाराष्ट्रात फुटली होती आणि याचा दोष काही अंशी होळकरांच्यावरती त्यांनी इतिहासकांनी लादला होता. पण प्राप्त परिस्थिती मर्यादानुसार त्या विषयावर बोलणं टाळून मी तुम्हाला इतकंच सांगेन की पानिपताच्या युद्धानंतर होळकर घराण्यातल्या कर्तबगार पुरुषांनी, विशेषतः मल्हारी बाबांनी आणि त्यांच्या पुत्रांनी, मल्हार बाबांनीच माफ करा, नजीब खान हा अयोध्येचा त्या काळातला नवाब आणि सरदार होता. या नजीब खानानं फार मोठं कारस्थान मराठ्यांच्या पानिपतावर विरोधात केलं होतं. हा नजीब खान अयोध्येमध्ये परत जाण्यापूर्वी मेला होता. त्याची समाधी यमुनेच्या तीरी बांधली होती. मल्हार बाबांनी इतक्या प्रचंड द्वेषानं चाल केली आणि अख्खं अयोध्या संस्थान त्या काळातलं, अयोध्येचा नवाब जो होता त्याचं नजीब खानाचं सैन्य सगळं पळताभुई थोडी कोणत्या सैन्यात हरवलं आणि बदला, मराठी सैन्याचा केलेला अपमानाचा बदला म्हणून त्याची समाधी जी होती ती समाधीसुद्धा उकडून यमुना नदीमध्ये फेकून देण्याचं काम तत्कालीन मराठी साम्राज्याने केलं. असं हे होळकर घराणं. मला वाटतं व्याख्यानाचा विषय फारच लांब होत राहील. अजून कोणाच्या काही शंका असतील तर माझ्या फेसबुकवरती तुम्ही मला खरं तर फार फेसबुक वापरता येत नाही. संयोजक अक्की बर्वे यांना माहिती आहे की माझा फेसबुक फार मी कमी वापरतो. सध्याही मी हे लाईव्हचं सगळं सेटअप दुसऱ्याकडून बनवून घेतलं आहे, दुसऱ्याच्या मोबाईलवर जोडलं आहे आणि मी त्याच्याशी कनेक्ट होऊन तुमच्याशी बोलतो आहे. तर मला वाटतं की आपण या ठिकाणी आजचा व्याख्यानाचा विषय आपल्या सर्वांचा आपण संपवावा. तुम्ही माझ्या व्याख्यानाला, माझ्या वाणीला मी विराम देतो आणि माझ्या परंपरेनुसार, आमच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या परंपरेनुसार ध्येयमंत्र, प्रेरणामंत्रांना सुरुवात आणि शेवट आमचा असतो. मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. व्याख्यानाचा शेवट सर्वांनीच हात जोडून आपल्या मोबाईलसमोर थांबावं, जेणेकरून आपल्या सर्वांनाच समजेल. आमचं प्रेरणामंत्र, आपण जसं सुरुवातीला ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र आपण दोन्ही ऐकतो, छत्रपती शिवराय संभाजीराजांना लिहिलेले पत्र आहेत. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देशद्रोही तिके कुत्ते मारून घालावे परिते, देवदास पावते फत्ते इतरती संशय नाही, देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. म्हणजे धर्माच्या संस्थापनेसाठी मुलूक बडवावा लागतो, मुलूक बुडवावा लागतो. रामदास स्वामींनी धर्माबद्दलचं छत्रपती शिवरायांना केलेलं वर्णन
आणि छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं मार्गदर्शन म्हणजे आमचं ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र आहेत. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो. कोटी कोटी धन्यवाद देतो. अहिल्यादेवींची जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती, दोन्हीही हिंदू धर्माचे प्रचंड भक्त, प्रचंड मोठं हिंदू धर्मासाठी कार्य दोघांनीही केलेलं आहे. दोघांच्या जयंतीच्या मी संपूर्ण मराठी बांधवांना, आपल्या हिंदू लोकांना, मी विशेषतः समाजाचं नाव घेणार नाही, कारण अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा तो एक प्रकारे अवमान ठरेल. कारण त्यांनी जातीव्यवस्था संपवून धर्म म्हणून एकत्र आणण्याचं काम केलं आणि आपण त्याला जातीवादावरती छेद देण्याचं काम आपल्या हातून होऊ नये, पातक आपल्या हातून घडू नये, इतकी मी आपल्यासमोर याचना करतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. बोलताना अनावधानाने कोणाच्या भावना, मन, वचन कायाने दुखावला असाल मी सर्वांची क्षमा याचना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सखल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी 8वावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. अहिल्यादेवी जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.